जय श्रीराम. कुणी 4 तास घेतं, कुणी 8 तास घेतं. पण ट्रेक सुरू केव्हा करायचा? जर तुम्ही घोड्याने घेत जात असाल, तुम्हाला 4 ते 4 तासात वरती पोहोचवतात, 4 तास खाली येऊन सोडतात. बट जर तुम्ही चालून जात असाल, तर महत्त्वाचं असतं की सुरू केव्हा करायचा. तुम्ही केव्हाही सुरू करा, काही प्रॉब्लेम नाही. लोकं म्हणतात की नाही लवकर उठायचं, जायचं. मी असंही ऐकलं आहे की रात्री 7 वाजता गेलेले माणसंसुद्धा त्यांनी रात्रीचं दर्शन घेतलं आहे आणि सकाळून परत आले आहेत, अशी आहेत. म्हणजे तुम्ही जाऊन दर्शन घेऊन परत सुद्धा येऊ शकता. आणि जे पैदल सुद्धा जाऊन लोक दर्शन करून आले आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्ही तिथे गेल्यावर वरती पोहोचले की सर्वात प्रथम लाईनमध्ये लागा. जर दर्शन त्याच दिवशी घ्यायचं असेल, कारण की असं म्हणतात की सायंकाळी लवकर दर्शन होतं. तिथे सुद्धा लाईन असते. कधी कधी 4 तास लागतात, कधी 8 तास, कधी 2 तास. ही तुमचं सर्वस्वी गर्दीवर अवलंबून आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पिरियड खूप कमी असतो, त्यामुळे रोज गर्दी असणारच. गर्दी कधीही कमी होत नाही, कारण तो पीक पिरियड आहे. त्यामुळेच गेल्याबरोबर लाईनमध्ये लागा. दर्शनाच्या लाईनमधून बघा कोणी ओळखी सापडतं का तुम्हाला. एकटे असाल तर कोणी पण तुम्हाला ओळखीने जाऊ देईल, आत बसू देईल, लाईनमध्ये लागू देईल. लाईन थोडी मोठी असतं. सायंकाळी लवकर दर्शन होतं. असे म्हणतात की जे मंदिर बंद होण्याची वेळ असते 11-12, त्यावेळेस लवकर सोडतात. त्यांची आणखी काही गेट्स आहेत, ते पाहून ठेवा. त्या गेटमधून तुम्हाला पटकन दर्शन करता येतील. बॅक गेट असतात, त्या गेटला पटकन मंदिर बंद होण्याच्या वेळेस पटकन दर्शन करायला पाठवतात. त्यामुळे लवकर दर्शन होऊ शकतं. त्यात स्पर्शदर्शन सुद्धा असतं, त्याविषयी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. पण सर्वात महत्त्वाचं असतं की तुम्ही ट्रेक करून वरती पोहोचला आहात आणि तुम्हाला आता दर्शन घ्यायचे आहे. दर्शन झाले, मंदिराचे दर्शन करताना पायात सॉक्स ठेवा. मंदिर खूप थंड आहे. दर्शन झाल्यावर तिथे महत्त्वाचं म्हणजे केदारबाबाचं दर्शन असो किंवा ईशानेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे बाजूला, ते असो. मागे भीमशिला आहे, मागे जल असतं, म्हणजे भीम आपलं बाबा केदारबाबाचं जल असतं. आदिनाथांन मागे शंकराचार्यांची समाधी आहे. मंदिराचा परिसर पूर्ण फिरून घ्या. सायंकाळी 7 वाजता आरती असते. 7 ते 8 आरती चालते. ती आरती पण खूप सुंदर असते. ती आरती जर तुम्हाला ऐकायची असेल तर 7 ते 8 मंदिराच्या सभोवताली बसा. तुम्हाला छान आरतीचा सुद्धा लाभ घेता येईल. आणि त्यानंतर काय आहे मी नक्की सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.